तर कुणबी नोंदी आणि जी.आर. रद्द करा, हा अन्यथा ओबीसींच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल, हा इशारा दिलाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी उपसमितीला हा इशारा दिलेला आहे. आमच्या हक्क आणि अधिकाराचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवणे हातामध्ये दांडकी नाही, कोयते. आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करताय. अरे वाटेगावकर जायच्या अगोदर ही पळून जातेली. पण ओबीसींच्या हक्काने अधिकाराच्या बाबतीमध्ये तुम्ही उलट पलट बोलायच्या भानगडीत जर पडला तर ओबीसीचा एल्गार काय असतो हे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यानं दाखवून दिले. मग एका तालुक्यामध्ये जर 10 किलोमीटरची रांग लागत असेल आणि लाखो लोक कुणाच्या रसदी विना, कुणाच्या डिझेल विना, कुणाच्या गाडी विना, कुठल्या आमदार खासदाराचा पाठिंबा नसताना जर ओबीसी बांधव, भटके मुक्त जाती जमाती पिवळे वादळ, पिवळ्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली, निळ्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली जर एवढ्या लाखोच्या संख्येनं जर रस्त्यावर उतरत असेल तर मग इथल्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसीला जे गृहीत धरलंय ना त्याचं ऑडिट केलं जाईल इथून पुढच्या कालावधीमध्ये. आणि मुंबईला ज्या दिवशी आम्ही मुंबईचा नारा देऊ त्यावेळी मुंबईचा एकही रस्ता चक्का जाम झाल्या वाचून राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो.